महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची हिंदीप्रेमी आणि त्याच वेळेला मराठीद्रोही स्टेटमेंट यायला सुरुवात झाल्यामुळे कुठेतरी आपण मराठी मतांपासून दुरावतो आहोत, याचे बरेचसे सर्वे महायुतीकडे आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जर मनोमिलन झालं, तर संविधान बचावाच्या मुद्द्याने लोकांनी जशी भावनिक होऊन काँग्रेसला संजीवनी दिली होती ना, तशीच संजीवनी दोन्ही ठाकरे बंधूंना आणि त्यांच्या मरायला टेकलेल्या पक्षांना 100% मिळणार, याची आकडेवारी महायुतीला मिळालेली आहे. आणि तिसरी आकडेवारी अशी, की महाराष्ट्रातील जनतेनं आता जवळपास हे मान्य केलेलं आहे, की त्यांचं मत विधानसभा निवडणुकीला त्यांनी जे दिलेलं मत होतं, ते मत चोरीला गेलेलं आहे. आधी दिवसाढवळ्या पक्ष चोरून नेणाऱ्या लोकांनी आपलं मत देखील चोरून नेलेलं आहे. ही भावना आता जनतेच्या मनात तीव्र व्हायला लागलेली आहे आणि याची चाहूल देखील महायुतीला लागलेली आहे. आणि या 3 गोष्टी महायुतीला निश्चितच परवडणाऱ्या नाहीत. महायुती म्हणण्यापेक्षा त्या देवेंद्र फडणवीसांना परवडणाऱ्या नाहीयेत. कारण त्यांचं लक्ष आता फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपुरतं मर्यादित नाहीये, तर आता ते थेट डोळे लावून बसलेले आहेत प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवर. आणि म्हणूनच केंद्रातून इतर कुणीतरी पुढे येऊन राहुल गांधींना विरोध करण्याची जी स्पेस आहे ती कोणी बळकावू नये, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आपदा में अवसर साधलेला आहे. कारण त्यांना ठाऊक आहे की भविष्यातील त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक राहुल गांधीच असणार आहे. आपण कितीही म्हटलं तरी देशातल्या एका मोठ्या समूहाच्या डोळ्यांसमोर अजूनही राहुल गांधींची एक नेपो किड किंवा पप्पू म्हणून इमेज आहेच. ती इतक्या लवकर सहजासहजी पुसलं जाणं शक्य नाही. पण आता ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेतेपद हे प्रधानमंत्र्याच्या पदा इतकंच महत्वाचं आणि प्रतिष्ठेचं असतं बरं का. आणि म्हणून नेमका चान्स साधत देवाभाऊंनी सिक्सर मारायचा प्रयत्न केला खरा, पण तो फसला.